नमस्कार लाडक्या बहिणींनो. नमस्कार लाडक्या बहिणींनो. व्हिडिओ सुरू करण्याआधी खरं तर महाराष्ट्र राज्याचे कर्तबगार उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली. असा लोकनेता परत राज्यामध्ये कधीच होणे शक्य नाही आणि लाडक्या बहिणींनी खरं तर त्यांच्या दादांना गमावलं आहे. लाडकी बहीण योजना सुरू करताना ज्या नेत्याचा वाटा हा सर्वात जास्त मोठा होता, कारण योजना घोषणा करणं वेगळं असतं आणि त्या योजनेचे बजेट सादर करणं, त्या योजनेसाठी निधी उपलब्ध करून देणं, हे खरं तर आपल्या अजितदादांनी केलं. आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या या महानेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्या ठिकाणी तुम्ही देखील दादांबद्दल तुमची कोणतीही आठवण असेल तर नक्की कमेंटच्या माध्यमातून सांगा किंवा दादांबद्दल तुम्हाला काय वाटतं ते देखील कमेंटच्या माध्यमातून तुम्ही व्यक्त व्हा. आजच्या व्हिडिओचा आपला मुद्दा असणार आहे तो म्हणजे लाडकी बहीण योजनेमध्ये त्या ठिकाणी हप्ता आता लांबणीवर जाणार आहे का? कारण राज्यामध्ये जी अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे, अतिशय वाईट आणि दुःखद घटना घडली आहे, त्या घटनेनंतर लाडक्या बहिणींच्या हप्त्याचे काय होणार? कारण लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक अशा महिला आहेत की ज्यांना या योजनेच्या पैशांची गरज असते. आपण वारंवार सांगतो की खरंच अनेक जण म्हणतील की तुम्हाला फक्त पैशांचं पडलेलं असतं, तुम्हाला इथं राज्यामध्ये काय चाललंय, तुम्हाला त्या 1500चं पडलंय. परंतु अनेक अशा महिला आहेत की ज्यांना या 1500 रुपयांची खूप जास्त गरज असते. त्यांचा किराणा असेल, त्यांच्या मुलांचे शिक्षण असेल किंवा काहींचे पती आहेत, त्या पतींचा त्या ठिकाणी त्यांना दवाखान्याचा खर्च असतो. अशा विविध मुद्द्यांसाठी लाडक्या बहिणींना हे पैसे लागतात आणि म्हणूनच लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबणीवर पडणार का? कारण बहिणींचे दादा आता गेले आहेत. हे वितरण कधी होईल? कारण लाडकी बहीण योजनेमध्ये आता जानेवारी महिना संपत आला आहे. हा शेवटचा दिवस आहे. खरं तर लाडक्या बहिणींना इलेक्शनच्या आधी पैसे मिळतील, इलेक्शनच्या आधी पैसे मिळतील असे देखील बोलले जात होते. मग हे पैसे मिळणार कधी? कारण आता हे जे झालं आहे, आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री गेल्यानंतर त्या ठिकाणी आपण पाहिलं की निवडणुका देखील लांबणीवर पडल्या आहेत. मग आता याचा परिणाम लाडकी बहीण योजनेवर नक्की काय होणार आहे? सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणींचे पैसे बंद झालेले आहेत, त्या लाडक्या बहिणींनी अंगणवाडी सेविकांची लवकरात लवकर भेट घ्यायची आहे. अंगणवाडी सेविकांकडे, राज्यातील सर्व अंगणवाडी सेविकांकडे त्या ठिकाणी याद्या गेलेल्या आहेत. या यादीमध्ये तुमचे नाव आहे का ते तपासा. यादीमध्ये तुमचं नाव असल्यास तुम्हाला त्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने तुमची ई-केवायसी प्रक्रिया अंगणवाडी सेविकाकडून घेतील. तुमची पडताळणी झाल्यानंतर तुमच्या योजनेचा थांबलेला लाभ नक्कीच चालू होणार आहे, परंतु तुम्हाला त्या ठिकाणी ऑफलाईन पडताळणी करून घेणे आवश्यक असणार आहे. त्यामुळे ते लवकरात लवकर करून घेणे गरजेचं आहे. आता महत्त्वाचा मुद्दा आपण येऊया की यापुढे वितरण कसे होणार आणि राज्याचे अर्थमंत्री कोण असणार? कारण अर्थमंत्र्याशिवाय त्या ठिकाणी बजेट नसतं. म्हणून आपल्याला अर्थमंत्री कोण मिळणार हे देखील महत्त्वाचं आहे. चला या मुद्दे पाहूया. तर लाडक्या बहिणींनो, वितरण फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये होईल. तुम्हाला या ठिकाणी अडचण येण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर कमी आहे. कारण इलेक्शनच्या आधी सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नक्कीच योजनेचा लाभ वितरित करणार आहे. इलेक्शन आता आपण पाहिलं की 5 तारखेचं इलेक्शन 7 तारखेला गेलं आहे. लाडक्या बहिणींना पैसे वितरित करण्यासाठी निधी हा डिसेंबर महिन्यामध्ये सरकारकडे उपलब्ध झालेला होता. सरकारने अर्थात आपल्या उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन अर्थमंत्र्यांनी, दादांनी त्या ठिकाणी निधी मागून घेतला होता. लाडकी बहीण योजनेचा निधी वितरित करण्यासाठी आम्हाला 6,000 कोटींपेक्षा जास्त निधी लागेल आणि तो निधी आम्हाला द्या, असं सरकारकडे मागणी केली होती आणि सरकारने म्हणजेच की आपल्या दादांनी त्या ठिकाणी तो निधी देखील दिला होता. आणि म्हणूनच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला मार्च महिन्यापर्यंत निधी वितरण करण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. कारण मार्चमध्ये जे बजेट येईल ते पुढचे बजेट असते, परंतु तोपर्यंत आपले उपमुख्यमंत्री आणि दादांनी आपल्या लाडक्या बहिणींची ती देखील नक्की सोय करून ठेवली आहे. म्हणून तुम्हाला निधी वितरित करण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. इलेक्शनच्या आधी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे देखील वितरित होणार आहेत, अशी देखील माहिती 100% आहे. इलेक्शन आता 5च्या ठिकाणी 7 तारखेला गेलं आहे. म्हणजेच की साधारणपणे 4 तारखेपासून किंवा 5 तारखेपासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती योजनेचे पैसे वितरण होण्यास जमा किंवा त्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात होईल. आणि हा जानेवारी महिन्याचा हप्ता असेल. ज्या लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्यापर्यंत पैसे आले आहेत, केवळ त्याच लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी जानेवारी महिन्याचे 1500 रुपये जमा होणार आहेत. लक्षात घ्या, ज्यांचे पैसे थांबले आहेत त्यांना आता जानेवारी महिन्यात देखील हप्ता वितरित होणार नाही. त्यांची जेव्हा पडताळणी प्रक्रिया पूर्ण होईल तेव्हा त्यांना योजनेचे पैशाचे वितरण होणार आहे. जानेवारी महिन्याचे पैसे मिळणार नाहीत. आता सुनेत्राताई पवार या राज्याच्या उपमुख्यमंत्री होणार असल्याची माहिती देखील मिळत आहे. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्राताई पवार या शपथविधी घेणार आहेत. पण अर्थमंत्री कोण असणार? राज्याचं बजेट आताचं कोण मांडणार? कारण खूप जास्त महत्त्वाचा असणारा अर्थमंत्री. आपण पाहिलं होतं की मागील काही दिवसांपासून आपल्याला अर्थमंत्री म्हणलं की अजितदादा पवार हे एक नाव फिक्स होतं, परंतु आता दादा आपल्यात नाही. आता सध्याच्या मिळालेल्या माहितीनुसार सध्याचं जे बजेट असणार आहे, या बजेटमध्ये राज्याचं जे काही बजेट असणार आहे ते अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत तेच मांडणार असल्याची माहिती मिळत आहे. कारण हे एक खूप महत्त्वाचं खातं असतं. आता यापुढे हे खातं नक्की द्यायचा कुणाला याबाबतचा निर्णय जेव्हा होईल तेव्हा होईल, परंतु तुर्तास तरी
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे आपले जे बजेट असणार आहे ते बजेट मांडणार आहेत. म्हणून लाडक्या बहिणींनो, काळजी करण्याची आवश्यकता नाही. तुमचे योजनेचे पैसे नक्कीच तुम्हाला आता वेळेतच मिळणार आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये 3 ते 4च्या आसपास लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी महिन्याच्या हप्त्याचे वितरण सुरू होऊन लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. आता तुम्हाला जानेवारी महिन्यापर्यंत पैसे आले आहेत का नक्की कमेंटच्या माध्यमातून सांगा. तुमच्याकडे ई-केवायसी ऑफलाईन पडताळणी सुरू आहे का ते देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. महत्त्वाचे व्हिडिओ शेअर करायला, अपडेटसाठी पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.